सांगलीच्या वसगडे येथील शेतकऱ्यांनी रेल रोकोचा प्रयत्न केलाय। रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत। आंदोलनाकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर धाव घेतली आणि यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याचं पाहायला मिळालं। या दरम्यान रेल्वे पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट आणि वादावादीचा प्रकारही घडलाय। सांगलीमधली ही आपण बातमी बघतोय। सांगलीतली ही दृश्य आहेत। शेतकऱ्यांनी रेल रोकोचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना त्वरित अडवलेलं आहे। 2018 पासून 300 गुंठे रेल्वेने अतिक्रमण केलं। ज्यावेळेला रेल्वेला जमीन घ्यायची त्यावेळेला 100 गुंठे सोडून 200 गुंठे अतिरिक्त वापरले। 2018 पासून आम्ही झगडतोय, तर याचा आम्हाला मोबदला मिळालेला नाही। अजून शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही। त्यावेळी आंदोलन करणार म्हणून मुरमाचं थोडं काम, रस्त्याचं काम चालू केलं, 2-3 डंपर टाकले गेले, पण परत काम बंद केलं गेलं। ते अजून काम बंद आहे। आता ही वस्तुस्थिती आहे। ही बघा, एवढे मोठे ड्रेनेज काढून ठेवले, पण इथं मुरुम रस्ता नीट केला नाही। रस्ता इथून आता ऊस जाणार कसा यंदा इथून? शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे यामध्ये। कसं जाणार आहे, काय करायचं? आणि आता आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसल्या जाताना आम्हाला रेल्वे पोलीस अडवणूक करतायत, तुम्ही येऊ शकत नाही म्हणून।